नमस्कार. सत्यपरिचितमध्ये मी इरफान सैद आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मीरा भाईंदरच्या वेशीवर असणारा टोल नाका हा स्थलांतरित होऊन वर्सोवा गावाच्या जवळ येत आहे. मी आता सध्या त्याच ठिकाणी आहे. तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता. या ठिकाणी हा टोल नाका स्थलांतरित होत आहे. दहिसर टोल नाका हा या जी समोर नर्सरी आणि काही दुकानं दिसत आहेत त्याच्या समोर हा येणार आहेत. आत्ताच थोड्या वेळापूर्वी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक या ठिकाणी आले होते. त्यांनी या ठिकाणी याचा पाहणी दौरा केला आणि नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे ते जाणून घेऊया. राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांच्या दालनामध्ये नगरविकास खात्याचे मंत्री म्हणून त्यांनी बैठकीचं आयोजन केलं होतं आणि गेल्या अनेक वर्षापासून माझ्यासह बाकीच्याही लोकप्रतिनिधींनी मागणी केली होती, परंतु ह्या राज्याचा परिवहन मंत्री म्हणून आणि स्थानिक आमदार म्हणून, कारण दहिसर चेक नाक्यावर ज्या परिसरामध्ये टोल नाका होता तो पण माझा मतदारसंघ, इकडे पुढे आल्यानंतर हा सुद्धा माझाच मतदारसंघ आहे. पण या मतदारसंघातल्या टोल नाक्यामुळे जर मीरा भाईंदर वासियांना फार मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीला सामना करावा लागत असेल तर तो निश्चितपणे चुकीचं आहे. त्यामुळे मी गेल्या अनेक वर्षापासून पाठपुरावा करत होतो. गेल्या वर्षी एकनाथ शिंदे साहेबांनी आणि आमच्या सरकारनं, महायुती सरकारनं जे प्रायव्हेट व्हेकल आहे त्यांना टोल फ्री केलं होतं, तरीसुद्धा हा टोल नाक्यावरची वाहतूक कोंडी दूर झाली नव्हती. त्यामुळे पाठपुरावा मी गेल्या अनेक महिन्यांपासून करत होतो आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी जे निर्देश दिले त्यानुसार शिंदे साहेबांनी बैठकीचं आयोजन करून हा टोल नाका वर्सोवा ब्रिजजवळ ही जी नर्सरी आहे त्या नर्सरीच्या परिसरात शिफ्ट करण्याची धोरण आम्ही निश्चित केलं आणि त्यामुळे आता हा टोल नाका पुढील लगेच बाकीच्या म्हणजे नॅशनल हायवे ऑथॉरिटीची परवानगी आल्यानंतर लवकरात लवकर दिवाळीपूर्वी शिफ्ट करण्याचा आमचा मानस आहे आणि तसा निर्णय राज्य शासनानं घेतलेला आहे. प्रत्येक निवडणुकीत हे मोठा मुद्दा होता राजकारणाचा. आता ही राजकारण त्यामुळे बघा, निवडणुका येतात जातात, राजकारण काही कधी संपत नाही. 365 दिवस राजकारण होत असतं, परंतु शेवटी आमच्याबरोबर आमचे अधिकारी जर सोबत राहिले तर आता निकित कौशिक आहे, रस्त्यावर उतरून ह्या टोल नाक्यासाठी ते प्रयत्न करतायत. त्यांनी बैठकीमध्ये सुद्धा त्यांच्या काही सूचना केल्या. आमचे राधा विनोद शर्मा ह्या मीरा भाईंदर महापालिकेचे आयुक्त आहेत, अतिशय कार्यक्षमपणे काम करत असतात. ते सुद्धा रस्त्यावर उतरून आता आमच्याबरोबर उतरले आणि काम करतात. कारण हे सगळे पोलीस डिपार्टमेंट, महापालिका डिपार्टमेंट असू द्या किंवा MSRDC असू द्या, नॅशनल हायवे ऑथॉरिटी, यांना लोकांसाठीच काम करायचं आहे आणि लोकांसाठी काम करत असताना जर एखाद्या लोकप्रतिनिधींनी सूचना चांगली दिली तर ती चांगली सूचना अस्तित्वात येऊन कसं लवकरात लवकर लोकांना त्याचा फायदा होईल ह्यासाठी ही सगळी मंडळी प्रयत्न करत असतात. आणि त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की सगळे लोक आता ह्या गोष्टीला अनुकूल आहे की ह्या टोल नाका शिफ्ट झाला पाहिजे आणि हा निर्णय राज्य शासनाने आणि प्रामुख्यानं आम्ही महायुती सरकारने घेतलेला आहे. मी आपल्या माध्यमातून हे सुद्धा विरोधकांना विनंती करू इच्छितो की किमान ह्या गोष्टीचं तरी राजकारण करू नका. लोकांना या ट्रॅफिक जॅम समस्येतून मोकळा